राजेश मोरे आणि आपण ही पुन्हा एकदा ती दृश्य पाहूयात। एका पाठोपाठ एक तिघ जण म्हणजे यातले तर 2 उमेदवार आहेत। एक आदित्य ठाकरे स्वतः उमेदवार आहेत, त्यासोबतच वरुण सरदेसाई स्वतः उमेदवार आहेत। प्रत्येक उमेदवाराकरता स्टेजवर खुर्ची होती। त्या व्हीआयपी गेटमधनंच हे सगळेजण आत जात होते। अनिल परब होते, त्यात शिवसेनेचे स्थानिक नेते, विधान परिषदेतले आमदार, माजी मंत्री आणि त्यांच्यासोबत उद्धव ठाकरे होते। आणि फक्त उद्धव ठाकरे हे आत गेल्या गेल्या बाकीच्यांना थांबा म्हणून सांगण्यात आलं आणि त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे बाकी सगळे नेते संतप्त झाले। त्यांनी संताप व्यक्त केला आणि आपण ही त्याच स्पॉटची दृश्य पाहतो आहोत जिथे हा सगळा प्रकार झाला। अर्थात झाल्या प्रकाराबद्दल पोलीस काहीच आता बोलायला तयार नाहीत। उदय जाधव आपल्यासोबत परत एकदा जोडले गेलेत। उदय, या सगळ्यावर पोलिसांच्या वतीनं काय स्पष्टीकरण देण्यात आलं आणि बाकीचे जे सेनेचे नेते होते त्यांचं काय म्हणणं होतं? उदय, माझा आवाज पोहोचतोय? उदय जाधव आमचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित होते। त्यांनी हा सगळा प्रसंग स्वतः पाहिला, ऐकला आणि सगळ्यांनीच आश्चर्य व्यक्त केलं। आता बाळासाहेब थोरात आपल्याला दिसत आहेत सभेच्या ठिकाणून बाहेर पडताना, पण सगळेच प्रमुख दिग्गज नेते, त्यातही 2 उमेदवार, एक पक्षप्रमुख, आणि अशा पद्धतीनं पोलिसांनी का नेमकं अडवलं, हे अडवणारे कोण होते, कोणाच्या आदेशाने अडवण्यात आलं, महाराष्ट्रातले किंवा मुंबईतलेच पोलीस होते का सुरक्षेमध्ये अन्य कोणी पोलीस कर्मचारी तैनात होते महाराष्ट्राच्या बाहेरचे, आणि हा सगळा प्रकार झाला हे पाहणं, हे समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। बीकेसीतल्या सभेच्या उदय, माझा आवाज पोहोचतोय? सगळ्यांना सोडा, सगळ्यांना सोडा असं तिथे काँग्रेसचे माजी मंत्री हे अचानक तिथे धावत आले आणि त्यांनी ही सगळी वेळ सांभाळून घेतली। उदय, उद्धव ठाकरे आत गेल्यानंतर पोलिसांनी काय नेमकं कारण सांगितलं? पोलिसांच्या वतीनं काही सांगण्यात आलंय का? आणि आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई, अनिल परब हे सेनेचे सगळेच प्रमुख नेते होते, त्यांची काय प्रतिक्रिया आहे यावर? खरं तर मिलिंद, आपण पाहिलेलं आहे की जे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सभास्थळी दाखल झाले त्यानंतर इथं जसा गोंधळ उडाला तसाही काहीसा गोंधळ जो आहे ही सभा संपल्यानंतर आता पुन्हा एकदा समोर आलेला आहे। सभा संपल्यानंतर याच व्हीआयपी गेटमधून सर्व नेते जे महाविकास आघाडीचे बाहेर पडत होते। मात्र बाहेर पडत असताना प्रणिती शिंदे आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे हे इथून बाहेर पडले आणि ते त्यांच्या कारमध्ये बसत असताना त्यांच्या जे ड्रायव्हर्स होते त्यांनी इतर जे काही शिवसैनिक इथून बाहेर आले होते त्यांना इथं अडवण्याचा प्रकार जो आहे तो केला। त्यामुळे काहीशी त्यांची बाचाबाची झाली आणि बाचाबाचीनंतर एक हातापाई जी आहे ती देखील झालेली आहे। त्या ड्रायव्हरला जो आहे ती मारहाण देखील इथे करण्यात आलेली आहे, त्याचे फुटेज देखील आहेत। आणि मारहाण झाल्यानंतर इतर जे आहेत कार्यकर्ते ते धावून आले आणि हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते मिटवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेला आहे। एकूणच एक जे व्हीआयपी होते त्यांच्यासोबत असलेले जे अंगरक्षक असतील, त्यांचे जे ड्रायव्हर्स असतील, ते आपापल्या नेत्यांना सांभाळण्याचा प्रयत्न करत होते। मात्र इतर सर्व नेते जे एकाच वेळेला सगळे बाहेर पडल्यामुळे ही घटना जी आहे ती घडलेली आहे। याचाच अर्थ काँग्रेसचे काही नेते, कार्यकर्ते आणि शिवसेनेचे कार्यकर्ते यांच्यात भांडणं आणि हमरी-तुमरी झाली, मारामारी। काँग्रेसचे कार्यकर्ते आणि शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते हे एकमेकांना भिडलेले आहेत आणि जे भिडण्याचं कारण आहे ते आपापल्या नेत्यांना सांभाळण्यासाठी आलेले जे ड्रायव्हर्स होते त्यांनी जे कार आणली होती, त्या कारमध्ये माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांची ती कार होती आणि त्यांची मुलगी ज्या खासदार आहेत प्रणिती शिंदे या देखील त्या कारमध्ये बसला। मात्र त्यांना जे एक्सकॉर्ट करायला त्यांचे जे अंगरक्षक आले, त्यांचे जे ड्रायव्हर्स आले, तिथे काहीशी बाचाबाची जी आहे ते ठाकरे गटाच्या त्यांच्या कार्यकर्त्यांची झालेली आहे। तिथून त्या बाचाबाचीचे स्वरूप जे आहे ते एक
मारामारीमध्ये झालं आणि काहीशी छोटीशी मारामारी जी आहे ती ते घडून आलेली आहे। त्यानंतर इतर जे सतर्क कार्यकर्ते होते त्यांनी संपूर्ण प्रकरण जे आहे ते हाताळलं आणि इथे संपूर्ण लोकांना दूर करण्यात आलेलं आहे। पोलिसांनी देखील मध्ये हस्तक्षेप केला, मात्र तरी देखील काही शिवसैनिक जे आहेत ते त्यांच्या ड्रायव्हरच्या एस्कॉर्टच्या कारपर्यंत आपल्याला घुसलेले पाहायला मिळाले। त्याला कारमध्ये घुसून देखील काहींनी मारहाण जी आहे ती केलेली आपल्याला पाहायला मिळते। एकूणच काँग्रेसचे कार्यकर्ते आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते जे आहेत पण मग ते उदय, एकमेकांना यावर भिडल्याचं चित्र जे आहे शिवसेनेच्या ते नेत्यांची काही कार्यकर्त्यांची काही प्रतिक्रिया आली आहे की काय नेमकं झालं, कशामुळे हा सगळा येताना जाताना दोन्ही वेळेला एवढा गोंधळ? या संदर्भात आपण नेत्यांना देखील या संदर्भात विचारलं, मात्र या संदर्भात कोणीही बोलण्यास स्पष्टपणे नकार दिलेला आहे। माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे हे देखील काच बंद करून गेले, त्यांनी कुठली प्रतिक्रिया दिली नाही। त्याचबरोबर इथले स्थानिक जे उमेदवार आहेत वरुण सरदेसाई हे देखील त्यांच्या कार्यकर्त्यांसह इथून शांतपणे निघून गेले, त्यांनी कुठली प्रतिक्रिया जी आहे प्रसारमाध्यमांना दिली नाही। मात्र कार्यकर्त्यांचं जे आहे एकमेकांना भिडणं आणि निवडणूक काळामध्ये हे नक्कीच महाविकास आघाडीसाठी मोठं अडचणीचं आहे आणि आपण एकूण पाहिलेलं आहे चित्र की कसे कार्यकर्ते एकमेकांना भिडले। एकूणच इथे नियोजनाचा जो आहे खूप मोठा अभाव दिसलेला आहे। या VIP गेटची सुरक्षा ही पोलिसांकडे स्वाभाविकपणे, तर केवळ मुंबई पोलीसच इथे तैनात होते का राहुल गांधी असल्यामुळे किंवा खरगे असल्यामुळे दिल्लीतले किंवा अन्यही काही पोलीस इथे उपस्थित होते की जे कदाचित सेनेच्या नेत्यांना ओळखतही नसतील? नाही, हा VIP गेट आहे आणि इथे मुंबई पोलिसांचं पूर्ण सुरक्षा जी आहे ती यंत्रणा बंदोबस्त इथे सज्ज होता। मात्र जे राहुल गांधी असतील आणि मल्लिकार्जुन खरगे असतील हे राष्ट्रीय नेते, त्यांच्यासाठी त्यांचे जे स्पेशल युनिटचे जे कमांडोज होते ते होते, मात्र ते दुसऱ्या गेटने त्यांना जे आहे ते नेण्यात आलेले आहे। मात्र हा जो VIP गेट आहे, हा VIP गेटमधून जे काँग्रेसचे नेते बाहेर पडले होते, सुशील कुमार शिंदे आणि त्यांची मुलगी खासदार प्रणिती शिंदे यांची जेव्हा कार आली त्यावेळेला ही घटना जी आहे ती घडलेली आहे। त्यांचे ड्रायव्हर असेल, त्यांची सुरक्षा रक्षक असतील, त्यांनी विशेषतः जे आहे ते कडक केलं होतं आणि त्याच वेळेला इथे मोठ्या प्रमाणात नेते मंडळी आणि त्यांचे कार्यकर्ते बाहेर पडत होते, त्यामध्ये ठाकरे गटाचे देखील शिवसैनिक होते आणि त्यांची कुठेतरी बाचाबाची जी आहे ती झालेली आहे आणि त्या बाचाबाचीचे स्वरूप जे आहे ते मारामारीमध्ये झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आहे। बरं, या सगळ्याबद्दल पोलिसांच्या वतीनं काही स्पष्टीकरण देण्यात आलंय का? या संदर्भात पोलिसांनी कुठली प्रतिक्रिया दिली नाही, कारण ही सभा सुरू होताना आपण पाहिलेलं आहे की सभा सुरू होताना इथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आले, त्यावेळेला देखील काहीसं गोंधळाचं वातावरण झालं, काहीसं अनियोजन जे आहे ते इथे दिसून आलेलं आहे। त्यानंतर सभा संपल्यानंतर सुद्धा काहीसं जे आहे ढिसाळ नियोजन जे आहे ते समोर आलेलं आहे। त्यामुळे एक प्रकारे पोलिसांच्या बंदोबस्तावरती जे आहे ते प्रश्नचिन्ह तर उपस्थित झालेलंच आहे। त्याचबरोबर तीन पक्षांचे एकूण इथे सगळे नेते मंडळी असतील, कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, लोकप्रतिनिधी असतील, हे सर्व एकत्र आलेले आहेत। त्यामुळे बाहेर पडण्यासाठी एकच मार्ग होता आणि तिथून हा सगळा गोंधळाचा जो आहे ती सुरुवात झालेली आहे। नियोजनाचा खूप मोठा अभाव जो आहे तो इथे दिसून आलेला आहे। बरं उदय, मी तुला थोडंसं थांबवतो, आपण हा व्हिडिओ पुन्हा एकदा बघूयात, त्याच्यातला आवाज ऐकण्याचा प्रयत्न करूयात, आपल्याला लक्षात येईल की राडा नेमका कसा झाला ते आपण पुन्हा एकदा पाहूयात हा व्हिडिओ। अरे मारामारी सुरू घे, पहिलं व्हिज्युअल घे, पुढे तिकडे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मारामारी समोर आपण पाहतो आहोत काँग्रेस आणि शिवसेनेचे कार्यकर्ते भिडले। इथे आपले प्रतिनिधी उदय जाधव यांनी जसं सांगितलं, इथे या गाडीमध्ये, ही गाडी बहुधा सुशील कुमार शिंदे यांची गाडी आहे आणि तिथे ड्रायव्हरसह अन्य काही कार्यकर्त्यांना ही मारहाण करण्यात आली आणि अर्थात याबद्दल आत्तापर्यंत काँग्रेस, शिवसेना असे कोणीही नेते बोलायला काही तयार नाहीत, चकार शब्द, तसंच पोलीसही सुरक्षा व्यवस्थेत गडबड कुठे झाली याबद्दल सांगायला तयार नाहीत।